नमस्कार. मी सुरेश बंधारे. एकतरी ओवी अनुभवावी या सदराअंतर्गत आपण 18व्या अध्यायातली अतिशय महत्त्वाची अशी ओवी 92 क्रमांची आहे ती पाहणार आहोत. प्रथमचा सद्गुरूंना वंदन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओवी अतिशय साधी आहे. जे निपटून कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणजे, आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागू गा. कर्म हे संपूर्णपणे सोडणे आणि अशा या प्रक्रियेला संन्यास म्हणतात. व कर्तृत्वाचा अभिमान म्हणजे कर्माने झालेल्या कर्तृत्वाचा अभिमान आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या फलाचा म्हणजे इच्छित फलाचा त्याग, त्याला त्याग म्हणतात. खरं म्हणजे ही जी कर्म आहेत ही कर्म ईश्वर अर्पण करायला हवी, शिकायला हवी. प्रत्येक कर्मफलाची अपेक्षा न करता फळाचा त्याग करावा. नित्य नैमित्तिक काम्य ही सगळीच कर्म जी आहेत ही अर्पण करण्याची युक्ती जाणून घ्यायला हवी. त्याला कृष्णार्पण म्हणतात. एकनाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी खूप छान ओवी घातली आहे. फलाभिलाषे विण नित्य नैमित्तिक जाण, करावे गा कृष्णार्पण अर्पिती कोण जाणीचे. आता कर्म जर कृष्णार्पण करायचे असेल तर आपल्याला ते जमते का? कर्म असे कृष्णार्पण करण्यासाठी काय करायला हवे आपण? मी कितीही कर्म करीत असलो तरीसुद्धा प्रत्येक कर्म हे भगवंताच्या इच्छेने होत आहे. किंवा असा भाव हवा की देवा, प्रत्येक कर्म मी तुम्हाला समर्पित करतो. त्यामुळं भगवंत नुसतीच कर्मे आपण करून चालत नसते, तर त्या कर्माचा संन्यास आणि त्यागही व्हायला हवा. म्हणूनच ही ओवी घातलेली आहे. खरं म्हणजे ही ओवी जी आहे, अर्जुनाचा जो पहिला प्रश्न आहे 18व्या अध्यायातला, की बाबा संन्यास आणि त्याग मला वेगवेगळं समजून सांग. या श्लोकाच्या अनुषंगाने माऊलींनी ज्या ओव्या घातलेल्या आहेत त्यापैकी ही ओवी आहे. आता मला सांगा की नित्य नैमित्तिक कर्म जे आपण व्यवहारात आहे, देह धारण केला म्हणजे सर्व कर्म आली करावीच लागणार, ती आपल्याला चुकणार नाही. खरं म्हणजे रोजची जी कर्म आहेत ती कुणालाही चुकत नाही. सकाळी उठल्यापासून सर्व काम करायला सुरुवात करायच्या त्यावेळेस त्याची सुरुवातच नामस्मरणाने करावी आणि दिवसाच्या शेवटीही नामस्मरण व्हायला हवं. आमच्या सद्गुरूंच्या मातोश्री होत्या, त्यांचं नाव पार्वती माता देशपांडे. त्या काय करायच्या, त्या सर्वच्या सर्व कर्म ह्या कृष्णार्पण करायच्या. नाव जरी घेतलं ना तरी कायम 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 त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण असायचं. अगदी दही घुसळायला जरी लागल्या ना तरी, तर पूर्वी असे खांबाला डेरा असायचा आणि त्याला घुसळावं लागायचं. त्यावेळेस ते दही घुसळायला बसायच्या ना तर मुखाने सतत कृष्ण 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 असा जप त्या करत असत. आणि मग त्या काय करायच्या, त्या घुसळण्याच्या खांबालाच थोडंसं लोणी लावायच्या आणि म्हणायच्या, देवा हे तुमचं बरं का. आणि नंतर बघायच्या डोळे उघडून तर त्या लोण्याला 3 बोटी लावलेली असायची. म्हणजे त्याचा अर्थ त्या लोण्यामध्ये 3 बुटे उठलेले म्हणायचे. त्याचा अर्थ लोणी कोणीतरी खाल्लं. यालाच म्हणतात कृष्णार्पण होणे. अतिशय प्रेमाने आपण अर्पण केले तर ते देव स्वीकारणार. नामदेवांचा नैवेद्य देवाने स्वीकारलाच ना. का? कारण हे कर्म कृष्णार्पण आहे, हे खऱ्या अर्थाने आहे. म्हणूनच कर्म जे आहे ना ते अर्पण हे एकतर्फी होत नसते. जर
आपली नित्यनैमित्तिक कर्म जी आहेत, आपल्याला असं वाटत असेल की ती कृष्णार्पण व्हायची, तर त्यासाठी आपल्याला उपासना करावी लागते. आपला भाव दृढ व्हावा लागतो. नुसताच नाही, तर भाव हा निश्चयात्मक भाव असावा लागतो. म्हणूनच कर्म कृष्णार्पण करायला जमले आणि अशी जर सवय लागली ना, तर आपला परमार्थसुद्धा सोपा होईल हो. आणि अशी जी नित्यनैमित्तिक कर्म आहेत, त्यानंतरची कर्म आहेत ती काम्य कर्म आहेत. आता काम्य कर्म म्हणजे काय? काम्य कर्म म्हणजे सकाम कर्म. कुठल्या तरी अपेक्षा ठेवून केलेली कर्माला काम्य कर्म म्हणतात. महाभारतामध्ये पांडव जिंकले आणि युधिष्ठिराला वाटलं आपण सम्राट झालो, माझ्याशिवाय दुसरा कोणी आता राजाच राहिला नाही, असं त्याला वाटलं. त्याच्यामुळे मी श्रेष्ठ आहे असं म्हटल्यानंतर भगवंतानं ठरवलं की याचा हा अभिमान आता उतरायला हवा. म्हणून त्याने एक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि युधिष्ठिराच्या दारात आले. ते म्हणाले, युधिष्ठिरा, मला थोडंसं दान देशील का? युधिष्ठिर म्हणाला, हो, काय हवे ते घेऊन जा. ब्राह्मण हसून म्हणाला, मला त्यातले काही नको, तुमच्या कष्टाचे हवे, तुमचे स्वतःचे हवे. हो, सगळे स्वकष्टाचेच आहे. इतरांनी तुला आणून दिलेले धन आहे ते मला नको. तुझे स्वकष्टाचे तुझ्यापाशी काय आहे ते मला शोधून आणून दे. युधिष्ठिर भांडारात गेला. ज्या वस्तू तो शोधायला लागला आणि शोधता शोधता त्याला असं दिसेला की अरे, हे तर ह्या राजाने दिले, अरे हे तर आपण नाही घेतलं, म्हणजे हे कोणी ना कोणी दिलेलंच आहे. तो त्या भांडारातून बाहेर आला आणि बराच वेळ विचार करून म्हणाला ब्राह्मणाला, आता परत कसं काय पाठवायचं, हे काय करावं, काय त्याला सुचेनाच. आणि त्याचं स्वतःचं असं काहीच नव्हतं. तेवढ्यात द्रौपदी तिथे आली आणि तिने विचारलं, काय झालं देवा, काय कसली काळजी करताय? युधिष्ठिर खिन्नपणे म्हणाला, द्रौपदी, अगं या ब्राह्मणाला आता दान काय करायचं, तो स्वकष्टाचे दान मागत आहे. ती ऐकून द्रौपदी म्हणाली, एवढंच मागितलं ना? नवल वाटून युधिष्ठिराने तिला विचारले, म्हणजे तुझ्याजवळ स्वकष्टाचे काय आहे का? थांबा म्हणे, मी आलेच. म्हणून तिने काय केलं, आतमध्ये गेली, श्रीकृष्णाचं ध्यान केलं. भगवान श्रीकृष्णा, मला वाचव रे, असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले, काय झालं गं, कसल्या संकटात पडली आहेस तू? द्रौपदी हात धुवून म्हणाले, देवा, त्या ब्राह्मणाला स्वकष्टीत असं काहीतरी हवं आहे. माझ्याजवळ स्वतःचं असं काहीच नाही, म्हणून जे काही केले आहे ते प्रत्यक्ष तुमचेच आहे, तुम्हाला समर्पित केलेलं आहे. त्यामुळे तुम्हीच मला काहीतरी द्या, म्हणजे मला त्या ब्राह्मणाला देता येईल. हिने असं म्हटल्यानंतर देवाने तिला एक नवरत्नाचा हार दिला. हा हार आमचा आहे, त्या ब्राह्मणाला नेऊन दे. त्याप्रमाणे द्रौपदी तो हार घेऊन बाहेर आली. युधिष्ठिराने तिला विचारलं, तू कुठून आणलंस हे स्वकष्टाचे आहे म्हटली, कोणाकडून आणलं नाही. हे ऐकून युधिष्ठिर आश्चर्याने म्हणाला, असं कसं शक्य आहे, हे आपण नंतर बोलू, आधी त्या ब्राह्मणाला दान द्या. युधिष्ठिराने त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला दान दिल्याबरोबर तिथे तिच्या जागी भगवंत प्रकट झाले आणि म्हणाले, युधिष्ठिरा, अरे एवढा अश्वमेध यज्ञ तू केलास, काय मिळवलं तुला? फक्त तुला फळ हवे होते आणि तेवढे मिळवले. म्हणजे ही जी आहे ना, याला काम्य कर्म म्हणतात. सकाम, इच्छेने केलेले कर्म. तुझी इच्छा होती, कर्म केलंस, फळ मिळालं तुला. परंतु द्रौपदीला विचार, तिने तो हार कसा मिळवला? तिने मला सर्वच अर्पण केलेलं असल्यामुळं तिने सगळे तिचे स्वकष्टाचे झाले, म्हणजे माझे आणि तिचे एकच, मी आणि ती असा भेदच राहिला नाही. त्याच्यामुळं माझं जे आहे तेच तिचं आहे, तिचं जे आहे तेच माझं आहे, ही वृत्ती जी आहे ही द्रौपदीकडून शिकायला हवी. आणि म्हणून सगळ्याच्या सगळे मला अर्पण केलेले असल्यामुळं हे जे आहे तो तिचाच हार आहे. हे जे आहे ना, म्हणून कर्म ते कृष्णार्पण केले याचा अर्थ असा होतो की काम्य कर्मात अर्पण किंवा समर्पण नसते, कारण काम्य कर्म हे नेहमी इच्छा ठेवून केलेले असते. म्हणून प्रत्येक गोष्टीतच अशी इच्छा ठेवत असतो की नाही, काही झालं तरी आपण देवाला अर्पण करावं, हा भाव नेहमी ठेवा. आम्हाला भक्ती करायची आहे, आम्हाला देवावर प्रेम करायचे आहे,
आम्हाला देव शोधायचा आहे, त्यासाठी काय करावं, कुठून सुरुवात करावी, आणि म्हणून अतिशय बारीक बारीक गोष्टीतून भगवंताचे स्मरण करायला शिकावे. दिवसभराच्या व्यापातून थोडा वेळ तरी भगवंताचे स्मरण झाले की नाही झाले याचं चिंतन करावं. आता यानंतरचं जे कर्म आहे ना, हे काम्यकर्म जे आहे ना, हे काम्यकर्म कसं आहे, त्याची फलाची अपेक्षा सुटली की काम्यकर्म मग आपल्याला भाजत नाही. या पुढचं कर्म जे आहे ना, ते खूप अवघड आहे. त्याला पश्चाताप कर्म म्हणतात. उदाहरणार्थ धर्मराजाला दूध खेळताना आपले सर्वस्व पणाला लावताना कळतच होते की आपण कुठेतरी चुकतोय, पण तरीसुद्धा त्यावेळी त्याचा स्वतःवर ताबा नव्हता. कुणीतरी जणू त्याला कंट्रोल करत होते. त्याला कळतच नव्हतं काही चाललं आहे काय. तेवढ्या क्षणापुरता त्याची बुद्धी, त्याचं मन, त्याचं अंतःकरण, त्याचं चित्त कुठेतरी त्याला त्याच्या स्वतःच्या मनाच्या विरुद्ध काहीतरी चालले याची जाणीव होत होती. एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या भावांना पणाला लावलं, पत्नीलासुद्धा पणाला लावून बसला. एवढी चूक त्या युधिष्ठिराने केली आणि धर्मशास्त्राला ही चूक मान्य नव्हती. त्यामुळे धर्माच्या विरुद्ध गेल्यानंतर त्याला प्रायश्चित घेणे भाग होते. म्हणून त्याने 12 वर्षाचा वनवास मुकाट्याने सहन केला. त्यातही जाणत्यांनी 13 दिवसाचा पर्याय काढला. अत्यंत विशेष जर काही कार्य असेल तर 13 दिवस ते 13 वर्षासारखे मानता येतात, पण धर्मराजाने ते मान्य नाही केलं. पश्चाताप याचा अर्थ आहे की त्या योगे निषिद्ध कर्माचा पूर्णपणे पश्चाताप झाला पाहिजे. आणि म्हणून हे जे आहे पूर्णपणे पश्चाताप झाला तरच प्रायश्चित्त घेतले असे होते, तरच ते प्रायश्चित्त नावाचे कर्म होते. म्हणून की आम्हाला ज्ञानही नाही आणि विषयांचे शास्त्रही माहीत नाही. मग शास्त्रच जर माहीत नसेल तर आम्ही ह्या निषिद्ध कर्माचं प्रायश्चित्त कशी घ्यायचे. अहो, माऊलींच्या काळातसुद्धा विठ्ठलपंतांना, रुक्मिणींना कर्मळ ब्राह्मणांनी प्रायश्चित्त घ्यायला लावलेच होते ना. थोडक्यात काय, आपली ही जी ओवी आहे, ह्या ओवीमध्ये आपल्याला एवढंच पाहायचं आहे की आपली जी कर्म आहेत ती कर्म सांडावी. त्याचा अर्थ त्या कर्मामध्ये असलेला भाव कर्तृत्वाचा गाळून तो ईश्वराचा आहे असं समजलं की मग त्याच सांडण्याला, त्याच भावाला, त्याच वृत्तीला संन्यास म्हणायचा. आणि त्याच नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळं मात्र का त्याची फलाची इच्छा जी आहे त्या इच्छेचा त्याग करायचा. मी काही केलं नाही ही भावना नेहमी ठेवायची. गोंदवलेकर महाराज त्यांच्या चरित्रांचा चांगला अभ्यास केला ना, ते म्हणायचे त्यांना जेव्हा जेव्हा संकटात यायची ना तेव्हा ते म्हणायचे रामाचं कार्य आहे, प्रभू बघून काय करायचं ते. एकदा तर मजुरीला पण पैसे नव्हते. काय मजुरीला पैसे नाही तर मजुरांना म्हटलं बा आता माझ्याकडे आज पैसा नाही आहे, मग आता काय करायचं, पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे जेवण करून जा. पण म्हणजे हे जे मी आता काम उभारलं आहे राम मंदिर करण्याचं, तर तुम्हाला मजुरी द्यायला नाही आहे, वस्तुस्थिती आहे ना. मग तेवढ्यात एक जण आला, त्यांचा साधक, त्यांचा भक्त, आणि म्हटला मी आज केस जिंकलेली आहे आणि ही केस जिंकल्यानंतर मला खूप आनंद झालेला आहे. खूप दिवस मी ही केस लढत होतो, त्यामुळं हे 100 रुपये घ्या. त्यावेळेस 100 रुपये दिले 100-150 वर्षापूर्वी. आणि त्याच्यामुळे ते सगळ्या त्या दिवसाच्या आठवड्याची जी मजुरी ती सगळी देऊन झाली. त्यांची वृत्तीच तशी होती, जे होईल ते होईल, फळाची अपेक्षा नाही करायची मला. परमेश्वर बघून घेईल, माझा राम बघून घेईल. अशा अनेक प्रसंग आहेत त्यांच्या चरित्रामध्ये की त्यांनी कधीही काळजी केलेली नाही. अगदी म्हणजे कुठल्याही कामाचं स्वतःचं फळ घेतलं नाही, तर परमेश्वर करतोय ही समर्पित भावना त्यांनी कायम ठेवली. आणि तशीच जर भावना आपणही ठेवली, निपटून कर्म सांडायचे, ते सांडणे संन्यास म्हणजे फळमात्र का त्याचे तो त्याग का. संन्यास आणि त्याग कृष्णार्पण वृत्तीने करावा आणि कुठल्याही कर्मामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म करावं. कदाचित त्या कर्माचं फळ मिळेल, कदाचित नाही मिळणार,
आपण आपलं कर्तव्य करावं, आपण आपले प्रयत्न करावे, आपण आपलं जेवढं आहे आपल्याकडून ते सर्वस्व द्यावं, आपण 100% द्यावं आणि त्या जगातून प्रत्येक वेळेस साध्यच होईल असं नाही, परंतु असाध्य जरी झालं तरीही कदाचित नाही मिळणार, परंतु कदाचित ते परमेश्वराची इच्छा तशी असेल असं समजून इतक्या तन्मयतेने, इतक्या ईश्वर भावनेने अशा प्रकारची कर्म करण्याची सवय आपल्याला जर लागली तर माऊली सांगतात त्याप्रमाणे का कोणाचे कर्माचे फळ सांडीचे कोण कर्म केवळ हेही सांगो चित्त दे बा. अहो माऊली खूप छान सांगतात पुढच्याच ओळीमध्ये, झाडं डोंगरावर आपोआप उगवतात, बरोबर आहे ना, पण पीक नाही उगवत, बागेमध्ये झाडं लावावी लागतात. तसं ही जी कर्म आहेत ना, नित्यनैमित्तिक कर्म सोडून द्या, ती स्वभावतःच आहेत, पण काम्य कर्म जी आहेत ती इच्छा तुम्हाला भोगून दिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. हे जे आहे ना, म्हणून नित्य कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निभिजे जे, हे जे आहे ना, ह्याच बाबीचं चिंतन आपण कर्माचे संन्यास आणि त्याग या वृत्तीचं चिंतन आपण यथामती केलेलं आहे, ते सद्गुरू समर्पित करूया आणि आजची चिंतनाची सेवा आपण इथेच थांबवूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.